Hello everybody. I welcome you all for today's session, and in today's session we will continue the process of reproduction with parturition, which is a last step of the reproduction process. Last session मध्ये आपण प्रेग्नन्सी, प्लासेंटा हे दोन पॉईंट पूर्ण केले. म्हणजे खरं तर लास्ट लेसनमध्ये आपण प्लासेंटा हा पॉईंट पूर्णपणे बघितलेला होता. ठीक आहे. आता प्रेग्नन्सी एंड झाली आहे. अबाउट 9 months or 280 days completed. Okay. After completion of 280 days, the baby is fully matured. Okay. And now the baby is ready for parturition, or baby is ready for the birth. Parturition, there are various names. During parturition there is an labor pain, so it is also called as the labor. Okay. Because of parturition there is a childbirth, hence it is also called as the childbirth. Okay. And also it is called as delivery. Okay. So there are three names of the parturition: labor, childbirth and delivery. These are all three names of the parturition. But how parturition occurs? Parturition कशा पद्धतीने होतं किंवा का होतं आणि कशा पद्धतीने केलं जातं? Actually parturition is an neuroendocrine process. पार्च्युरेशन जे आहे ही न्यूरोएंडोक्राइन प्रोसेस आहे. याचं कारण असं आहे की पार्च्युरेशन इज कंट्रोल्ड बाय दी एंडोक्राइन ग्लँड. पार्च्युरेशन जे आहे ते एंडोक्राइन ग्लँड थ्रू कंट्रोल केलं जातं. इवन ऑल्सो नर्वस सिस्टीम थ्रू सुद्धा कंट्रोल केलं जातं आणि म्हणूनच इट इज कॉल्ड ॲज neuroendocrine process. It is also called as a neuromuscular process. Why it is called as a neuromuscular process? Because there is an forceful muscular contraction into the uterus of the mother. मदरचा जो युटेरस आहे त्यामध्ये आपण बघितलं there are 3 layers internally. सर्वात बाहेर असलेलं दॅट इज पेरिमेट्रियम, त्याच्या आतमध्ये असलेलं मायोमेट्रियम आणि सर्वात आतमध्ये आहे एंडोमेट्रियम. मायोमेट्रियम हे मसल्स कन्सिस्ट करतं. दॅट मसल्स आर दी कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स. त्या मसल्सला आपण कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स म्हणतो. आणि हे जे कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स आहेत हे कॉन्ट्रॅक्टाईल मसल्स फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन शो करतात आणि बेबीला एक्सपेल करण्याचं काम करतात. देर इज ॲन फोर्सफुल मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन बाय द युटेरस and which is responsible for expelling baby out from the uterus. त्याच्या सहाय्याने काय होतं, बेबी युटेरस मधून बाहेर पडते. ओके. सो मी ज्या पद्धतीने सांगितलं इतकी सिंपल ही प्रोसेस नाहीये. बिकॉज दिस प्रोसेस ॲट द फर्स्ट और द इनिशियली रिक्वायर्स द स्पेसिफिक सिग्नल्स फ्रॉम द फुल्ली डेव्हलप्ड बेबी. जी बेबी पूर्णपणे डेव्हलप झालेली असेल इनसाइड युटेरस, त्या बेबीकडून काही महत्त्वाचे सिग्नल्स महत्त्वाचे आहेत. ड्यू टू दॅट सिग्नल्स दी बर्थ विल बी स्टार्ट्स. हाऊ इट इज देअर? फर्स्ट द फुल्ली मॅच्युअर्ड बेबी यू कॅन सी इन दिस फिगर. ओके. द फुल्ली मॅच्युअर्ड बेबी हाऊ इट लुक लाईक, हे कशा पद्धतीने दिसते तुम्ही या ठिकाणी बघतायत. ठीक आहे. फुल्ली मॅच्युअर्ड बेबी जी आहे its head towards the downstream, correct? The fully matured baby which is ready for parturition is, first thing is that is head to the downstream or downward direction. खालच्या दिशेनं हेड असेल towards the cervix. समवॉट सेर्विक्स हॅज बीन ओपन, काही प्रमाणामध्ये सेर्विक्स त्या ठिकाणी ओपन झालेलं असेल. त्यानंतर सेकंड थिंग इज दॅट द बेबी इज अबाउट 53 सेंटीमीटर लॉंग. It is length. Also
बेबी इज अबाउट 2.7 or 2.5 to 4.5 kg. इट इज वेट. फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल तर 2.7 ते 2.5 किलोग्रॅम वेटमध्ये आहे. त्यानंतर थर्ड थिंग, इट्स स्किन कलर इज ब्लूइश पिंक. स्किन कलर जे आहे ते कसं असेल, इट इज ब्लूइश पिंक. ओके, नाउ क्वेश्चन इज दॅट आफ्टर बर्थ द स्किन कलर इज completely different, somewhat brownish, but before birth it is bluish pink because the pigment is activated or some pigments are produced when there is exposure of sunlight. जेव्हा सनलाईटचं एक्सपोजर म्हणजे बेबी बाहेर येईल, बाहेर आल्यानंतर सनलाईट एक्सपोज होईल आणि ॲट दॅट टाइम दी पिगमेंट विल बी फॉर्म अँड दी कलर विल बी चेंज्ड. सो आतमध्ये कलर वेगळा असेल आणि बाहेर कलर काय असणार आहे, वेगळं असेल, डिफरंट असेल. ठीक आहे. सो दीज आर दी कंडिशन्स और दीज आर दी थिंग बिफोर बर्थ ऑफ बेबी. हे तुम्ही ह्या फिगरमध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, ही कंडिशन आहे. नाव बिफोर बर्थ व्हॉट हॅपन फ्रॉम बेबी देर इज सिग्नल्स टू दी मदर. बेबीकडून काय होतं, मदरला सिग्नल्स दिले जातात. आता हे जे काही सिग्नल्स असतील बेबीकडून मदरला ते कशा पद्धतीने असतील ते आपण या ठिकाणी पाहूया. नाव fully developed mother, fully developed baby, we called it matured baby. Okay, you can also call it as the matured fetus. This matured fetus, the hypothalamus of this fetus secretes the hormone ACTH. बेबीचा जो हायपोथॅलॅमस आहे, हायपोथॅलॅमस इज ए पार्ट ऑफ नर्वस सिस्टम. ओके, बट इट इज ए कंट्रोलर ऑफ मास्टर एंडोक्राइन ग्लँड. याविषयी मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. मग हे हायपोथॅलॅमस काय करेल, ACTH सिक्रेशन करेल. दिस ACTH दिस इज कॉल्ड एज ए ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ट्रॉपिक हार्मोन आहे हा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रेनो बिकॉज इट्स टार्गेट ऑर्गन इज ए ॲड्रेनल ग्लँड. मग हा जो ACTH आहे इट विल टार्गेट्स दी ॲड्रेनल ग्लँड. हे काय होईल, ॲड्रेनल ग्लँडला टार्गेट करेल. कोणतं ॲड्रेनल ग्लँड, मॅच्युअर्ड बेबीचं ॲड्रेनल ग्लँड आहे. दिस ॲड्रेनल ग्लँड सिक्रेट्स कॉर्टिकोस्टेरॉइड्स. इट सिक्रेट्स कॉर्टिकोस्टेरॉइड्स. याला आपण कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सुद्धा म्हणतो, स्टेरॉइड हार्मोन सुद्धा म्हणतो, कॉर्टिकोस्टेरॉइड्स. यामध्ये मेटाबॉलिझमसाठी लागणारे बऱ्याच प्रकारचे डिफरंट टाईप ऑफ हार्मोन्स यामध्ये सिक्रेट केले जातात, ज्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतील, मिनरलोकॉर्टिकॉइड्स असतील, कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द कॉर्टिकोस्टेरॉइड्स. एकत्रितरित्या यांना कॉर्टिकोस्टेरॉइड असं म्हटलं जातं. आता हे जे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे हे कोणी सिक्रेट केलं आहे, ॲड्रेनल ग्लँड ऑफ द मॅच्युअर्ड बेबी. फुल्ली डेव्हलप्ड बेबी आहे. हे सिग्नल्स आहेत. नाउ दिस कॉर्टिकोस्टेरॉइड क्रॉस द प्लासेंटा बाय डिफ्युजन. हे कॉर्टिकोस्टेरॉइड काय होईल, इट क्रॉसेस दी प्लासेंटा आणि प्लासेंटामधून ते बाहेर पडेल बाय डिफ्युजन. विथ डिफ्युजेस आउट. हे काय होईल, डिफ्यूज होईल अँड एंटर इन टू दी मदर ब्लड. काय होईल, आता हा मदरच्या ब्लडमध्ये एंटर होईल. आता सुरुवात झालेली आहे मदरमध्ये. दिस इज द साइन, दिस इज ए सिग्नल टू दी मदर. हे झालं एक सिग्नल मदरसाठी. व्हॉट हॅपन ॲट दॅट टाइम, त्यावेळेस काय होणार आहे, बिकॉज ऑफ एंटरिंग कॉर्टिकोस्टेरॉइड इन टू दी मदर ब्लड देर इज लोअरिंग ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. काय होतं इन मदर, मदरला सिग्नल भेटले कशाच्या थ्रू, कॉर्टिकोस्टेरॉइड्सच्या थ्रू, जे कोणी सिक्रेट केलं होतं, मॅच्युअर्ड बेबीनं सिक्रेट केलेलं होतं. आता मदरमध्ये आल्यानंतर व्हॉट हॅपन इन मदर, दी प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन लेवल विल बी रिड्युसेस, लोअर, कमी होईल. वन थिंग, प्रोजेस्टेरॉन कमी झालं म्हणजे नेमकं काय होईल, आता तुम्हाला तर क्लिअर होत असेल. आता युटेराईनमध्ये एंडोमेट्रियम आत्तापर्यंत प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनमुळे मेंटेन राहत होता, यू नो दॅट. बट बिकॉज ऑफ रिडक्शन इन प्रोजेस्टेरॉन नाव द एंडोमेट्रियम स्टार्ट्स रप्चरिंग.
or baby start free from the uterus. बेबी युटेरस पासून सेपरेट होण्यासाठी सुरुवात करेल. बिकॉज प्रोजेस्टेरॉन लेवल्स, not only the progesterone level lowers, as well as there is secretion of prostaglandins from the uterus. या ठिकाणी काय होईल? प्रोस्टाग्लॅन्डिन्स सिक्रेशन फ्रॉम युटेरस, म्हणजे याची लेवल वाढते. त्याला ठेवा. प्रोस्टाग्लॅन्डिन्स इज ए पार्च्युरेशन हार्मोन. ध्यानात ठेवा, प्रोस्टाग्लॅन्डिन हे पार्च्युरेशन हार्मोन आहे, पण एकटा नाही आहे, आणखीन त्याच्याबरोबर आहे एक. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन प्रोस्टाग्लॅन्डिन्समुळे नाही आहे. प्रोस्टाग्लॅन्डिन्स खरं तर फोर्स निर्माण करतं युटेराइन कॉन्ट्रॅक्शनसाठी. ॲक्च्युअल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन तर आणखीन एका हार्मोनद्वारे आहे, ते इथं मी पुढे सांगेल. मग प्रोस्टाग्लॅन्डिन्स इथे सिक्रेशन सुरुवात होते कोणा थ्रू? युटेरस थ्रू. लोअर प्रोजेस्टेरॉन स्टिम्युलेट्स. लोअर प्रोजेस्टेरॉन काय करतं? इट स्टिम्युलेट्स द पिट्युटरी ग्लँड ऑफ द मदर. काय होईल? पिट्युटरी gland of mother has been stimulated by the lowering of progesterone. Lowered progesterone मदरचं पिट्युटरी ग्लँड काय करतं? स्टिम्युलेट करतं. अँड नाव द पिट्युटरी ग्लँड ऑफ मदर सिक्रेट द ऑक्सिटोसिन. आता काय होईल? ऑक्सिटोसिन, इट इज ॲक्च्युअली दॅट इज ए ट्रू पार्च्युरेशन हार्मोन. हे झालं ट्रू पार्च्युरेशन हार्मोन. पिट्युटरी ग्लँड मदरचं ऑक्सिटोसिन सिक्रेट करेल. आता मदरकडून दोन महत्त्वाचे हार्मोन्स आहेत, प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड ऑक्सिटोसिन. हे दोन महत्त्वाचे हार्मोन्स आहेत. टुगेदरली बोथ वर्क फॉर चाइल्ड बर्थ. दोन्हीही कशासाठी काम करतात? बोथ वर्क फॉर दी बर्थ. इज इट क्लिअर? मी या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल ऑफ पार्च्युरेशन सांगितलंय की कशा पद्धतीने पार्च्युरेशन कंट्रोल केलं जातं, किंवा फिटसकडून सिग्नल्स देऊन मदरकडून पार्च्युरेशन कशा पद्धतीने स्टार्ट होतो. मग आता या ठिकाणी ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स दोघांना पार्च्युरेशन हार्मोन म्हटलं जातं. याचं कारण ऑक्सिटोसिनचं एक स्पेसिफिक काम काय आहे? ऑक्सिटोसिन इट स्टार्ट्स द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. ऑक्सिटोसिन काय करतं? ऑक्सिटोसिन हा युटेराइन कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलेट करतो. इट स्टिम्युलेट्स द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. ओके. आणि दुसरं आहे प्रोस्टाग्लॅन्डिन्स. प्रोस्टाग्लॅन्डिन्स forces the uterine contraction. It forces the uterine contraction. बेबी एक्सपेल करणे महत्वाचं आहे. बेबीला काय करायचं आहे? एक्सपेल, बाहेर टाकायचं, बाहेर काढायचं आहे. म्हणजे एक फोर्स इंटरनली गरजेचा आहे त्याला बाहेर लोटण्यासाठी. आणि हे कधी पॉसिबल आहे? यांच्याद्वारे. बघ इथं युटेरसचं मायोमेट्रियम एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट होईल आणि खूप जास्त कॉन्ट्रॅक्शन. बिकॉज ऑफ इट्स कॉन्ट्रॅक्शन द पेल्विक रिजन विल बी कॉन्ट्रॅक्टेड. आणि पेल्विक रिजन कॉन्ट्रॅक्ट झाल्या कारणानंच त्या ठिकाणी एक पेन निर्माण होतो. दॅट इज अ सिव्हिअर पेन. दिस पेन इज कॉल्ड ॲज अ लेबर पेन. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन नंतर जो पेन निर्माण होणार आहे त्या पेनला आपण लेबर पेन असं म्हणतो. लेबर पेन इज अ साइन ऑफ डिलिव्हरी. लेबर पेन जे आहे ते डिलिव्हरीची साईन आहे. म्हणजे सुरुवातीला जे डायलेशन पिरियड असतं तर डायलेशन पिरियडमध्ये लेबर पेन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं, विच इज लास्ट फॉर अबाउट 12 hours. 12 तासापर्यंत हा पेन बाकी राहू शकतो. ठीक आहे. तर स्टिम्युलेट्स द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, फोर्सेस द युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, हे दोन कामं ऑक्सिटोसिन आणि प्रोस्टाग्लॅन्डिनचे आहेत. ट्रू वर्क कोणाचा आहे? ऑक्सिटोसिन. म्हणजे एक प्रकारे प्रोस्टाग्लॅन्डिन्स काय करतोय? ऑक्सिटोसिनला मदत करतोय. काय होईल या दोघांच्या कामानंतर? दिस प्रोव्हाइड फोर्स टू एक्सपेल द बेबी आउट. इट प्रोव्हाइड द फोर्स टू एक्सपेल
the baby out from uterus, which will be result in काय होईल, which will be result in the birth, ज्यामुळे काय होईल त्या ठिकाणी बर्थ होईल. इज इट क्लिअर? सो या ठिकाणी हे कंट्रोलिंग मेकॅनिझम झालं. कशाचं? इट इज अ कंट्रोलिंग मेकॅनिझम ऑफ द पार्च्युरेशन. नाव ॲक्च्युली व्हॉट हॅपन ड्युरिंग पार्च्युरेशन. पार्च्युरेशनच्या वेळेस ॲक्च्युली काय होतं, इट इज डिवायडेड इंटू 3 स्टेप्स. एक कंडिशन मी तुम्हाला क्लिअर केली, ते एक फिगर म्हणजे तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली आहे, तो पिक्चर सुरुवातीला दाखवलेला आहे की ज्या वेळेस बेबी आता बर्थसाठी रेडी आहे, म्हणजे हेड डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. इट इज द कंडिशन, इट इज द कंडिशन दॅट इज, त्या कंडिशनला आपण एक नाव देतो, दॅट इज ह्युमन फिटस जस्ट बिफोर द बर्थ. ठीक आहे, परत एकदा ही फिगर तुमच्या समोर ठेवली मी. ह्युमन फिटस जस्ट बिफोर द बर्थ, इट इज लाईक धिस, या पद्धतीने असते. ठीक आहे. आता हाऊ दी पार्च्युरेशन ऑकर्स, अँड फॉर द पर्पज ऑफ पार्च्युरेशन इट रिक्वायर्ड दी 3 स्टेप्स. पार्च्युरेशनसाठी काय आहे, 3 स्टेपची गरज आहे. ठीक आहे, आपण हे सगळे स्टेप्स 1 बाय 1 पाहूया. Now see, stages of the parturition. There are 3 stages. In that, the first stage, that is, that period is for the purpose of labor pain. Okay, but specifically for the purpose of dilation. So first step is a dilation, which is a first step of the labor. The another one, in short, dilation मध्ये होतं काय, डायलेशन मध्ये सर्विक्स आणि व्हजायना बोथ विल बी डायलेटेड. एक प्रकारे लुब्रिकेट होईल, म्हणजे इझिली बेबी एक्सपेल करता येईल. त्यानंतर सेकंड स्टेप, दॅट इज एक्सपल्शन. एक्सपल्शन या स्टेपमध्ये बेबी कम्स आउट फ्रॉम द युटेरस. अँड द लास्ट वन, दॅट इज आफ्टर बर्थ step, we called it placental step. Placental stage. या स्टेज मध्ये काय होतं की बेबी बर्थ झाल्यानंतर प्लासेंटा आतमध्येच असतो, इनसाइड द युटेरस. तो प्लासेंटा बाहेर येण्याच्या क्रियेला किंवा प्रोसेसला आपण प्लासेंटल स्टेज असं म्हणतो. प्रत्येक स्टेज आपण 1 बाय 1 पाहूया. यामध्ये फर्स्ट स्टेप, दॅट इज अँडायलेशन. ठीक आहे, एकीकडे तुमच्यासमोर इमेज असेल डायलेशन कशा पद्धतीने होतं ते, आणि एकीकडे मी काय करतो या ठिकाणी तुम्हाला डायलेशन काय आहे हे तुम्हाला इथं क्लिअर करेल किंवा स्टेप इथं क्लिअर करेल. ठीक आहे, आता डायलेशन कशा पद्धतीने सुरुवात होईल. इट स्टार्ट्स, याची सुरुवात विथ ऑनसेट ऑफ रेग्युलर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे याचं इनिशिएशन कसं आहे, दॅट इज onset of regular uterine contraction. What happened because of this? Uterine contraction मुळे बेबी फोर्सफुली बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाईल, बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. इट मीन्स दॅट at that time there is pressure on the cervical region. त्यावेळेस काय होईल, cervical region वरती एक प्रकारे प्रेशर निर्माण होईल. this pressure breaks the amnion and chorion. हे प्रेशर काय करेल, this pressure breaks the amnion as well as chorion. एक प्रकारे see here, baby moves down towards the cervical cavity. मी या पद्धतीने म्हणेल, fetus
moves down to cervix. Okay, so a pressure will be created or will be generated on the cervical region. एक प्रकारे cervical region वरती एक प्रेशर असतं आणि दुसरं एक प्रेशर असतं amnion आणि chorion वरती. So due to that the amnion and chorion both will be ruptures. दोन्ही काय होतील? रप्चर होतील. बिकॉज ऑफ रप्चरिंग द फ्लूइड कम्स आउट. फ्लूइड कम्स आउट फ्रॉम cervix and vagina. Due to that the cervix and the vagina both, due to that the cervix and vagina both will be dilated. Both will be dilated. Dilated means what? काय होईल इथं? That is there is an lubrication to comes out the baby. बेबी बाहेर येण्यासाठी काय होईल इथं? Lubrication. मग इथं it lubricating the cervix as well as vagina. यामुळे cervix आणि vagina दोन्हीही काय होतील या ठिकाणी lubricate होतील. ह्या पिरियड मध्ये इन दिस पिरियड ऑल्सो व्हॉट हॅपन. ठीक आहे, ह्या पिरियड मध्ये काय होतं? पेल्विक रिजन जो ॲब्डॉमिनल रिजन आहे ज्या ठिकाणी बेबी प्रेझेंट आहे तर पेल्विक रिजन कॉन्ट्रॅक्ट्स होईल ॲज वेल ॲज द बोन्स अँड द लिगामेंट्स विच आर प्रेझेंट टू दॅट रिजन ऑल्सो कॉन्ट्रॅक्ट. हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतील. म्हणजे पहा, एकतर इंटरनली युटेस करून फोर्स दिला जातोय फॉर द एक्सपेलिंग ॲज वेल ॲज एक्सटर्नली बॉडीकडून सुद्धा त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले मसल्स, लिगामेंट्स, बोन्स हे सुद्धा त्यावेळेस काय करतील? फोर्स निर्माण करतील फॉर द पर्पज ऑफ एक्सपेल. बट ॲक्च्युअल फोर्स जो असेल तो कशाचा असेल? युटेराईनचा असेल. म्हणून युटेराईन कॉन्ट्रॅक्शन ॲक्च्युअली ऑकर्स ड्युरिंग द डायलेशन पिरियड ऑर ड्युरिंग दी बर्थ पिरियडमध्ये युटेराईन कॉन्ट्रॅक्शन ॲक्च्युली त्या ठिकाणी केलं जातं. इज इट क्लिअर? मग आता हे झालं अबाउट द डायलेशन. ठीक आहे, डायलेशन ही फर्स्ट स्टेप आपण फिगरमध्ये ऑलरेडी बघितलेली आहे. आपण सेकंड स्टेप पाहूया. दॅट इज ॲन एक्सपल्शन. द सेकंड स्टेप इज expulsion. No, expulsion, simply expulsion means baby comes out from the cervical region. ठीक आहे, म्हणजे आता इथं काय होईल? याची पहिली कंडिशन, इनिशियल कंडिशन काय आहे? जी डायलेशनच्या वेळेस सुरू झालेली होती, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. देर इज अन फोर्सफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. इथे काय होईल? देर इज अन फोर्सफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. रिलेटेड फिगर तुम्ही समोर पाहताय. एक्सपल्शन मध्ये काय काय होतंय ते. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला बेबीचं हेड बाहेर पडतं आणि आफ्टर दॅट द बेबी कम्प्लिटली कम्स आउट. त्यानंतर बेबी पूर्णपणे बाहेर येते. मग हे का होतंय? बिकॉज ऑफ फोर्सफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. या ठिकाणी फोर्सफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन केलं जातंय. मग इट इज रिस्पॉन्सिबल फॉर, बिकॉज ऑफ द फोर्सफुल युटेराईन कॉन्ट्रॅक्शन बेबी comes out from or through dilated cervix and vagina. Dilated cervix आणि vagina थ्रू बेबी काय होते? एक्सपल्शन मध्ये बाहेर पडते. ठीक आहे, इज इट क्लिअर? ॲट दॅट टाइम त्यावेळेस पेल्विक रिजन मध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतो आणि पेन हे खूप जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो. मी पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला पिरियड सांगितलेला नाही. पहिली स्टेप, द फर्स्ट स्टेप इज लास्ट फॉर 12 आवर्स. लिहून घ्या. फर्स्ट स्टेप इज लास्ट फॉर 12 आवर्स. बट एक्सपल्शन in some book there is an 1 minute to 60 minutes or the 1 hour.
काही बुक्समध्ये 20 मिनिट टू 60 मिनिट्स असं दिलेलं आहे. मी या ठिकाणी देईल इट इज लास्ट फॉर 1 मिनिट टू 60 मिनिट, दॅट इज 1 आवर. 1 मिनिट ते 1 तास, डिपेंडिंग ऑन दी हाऊ मेनी बर्थ इज देअर, किती प्रमाणामध्ये बर्थ आहेत किंवा किती प्रमाणामध्ये फिटनेस आतमध्ये प्रेझेंट आहेत. इवन ऑल्सो डायलेशन 12 आवर्स या ठिकाणी दिलेलं आहे, पण इट कॅन बी रिड्यूस, हे रिड्यूस होऊ शकतं, कमी पण असू शकतं जितक्या प्रमाणामध्ये फिटनेस आतमध्ये असतील त्यानुसार. ठीक आहे, मग हे झालं अबाउट द एक्सपल्शन. एक्सपल्शनमध्ये बेबी काय होते, बाहेर पडते. बेबी गेट फर्स्ट ब्रीथ आफ्टर एक्सपल्शन, गेट फर्स्ट ब्रीथ, कारण एक्सटर्नल सराउंडिंगमध्ये आल्यानंतरच ब्रीथ घेत असते, तोपर्यंत ब्रीदिंग नाही. ठीक आहे, आणि त्याच पिरियडमध्ये लंग्स कम्प्लिटली डेव्हलप झालेले असतात. ठीक आहे, मग ह्या बेबी गेट फर्स्ट ब्रीथ. ओके, दी अनदर थिंग इज दॅट एक्सपल्शन मध्ये जी महत्वाची थिंग याच्यामध्ये आहे, दॅट इज व्हेन दी बेबी कमिंग आउटसाइड, ज्या वेळेस बेबी बाहेर येते, ॲट दॅट टाइम द कॉन्ट्रॅक्शन विल बी देअर. हे सगळे कॉन्ट्रॅक्टेड पार्ट्स रिलॅक्स करण्यासाठी देर इज सिक्रेशन ऑफ द रिलॅक्सिन हार्मोन फ्रॉम द युटेरस. युटेरस कडून काय होतं, रिलॅक्सिन सिक्रेट होतं. देर इज अँड रिलॅक्सिन सिक्रेशन. इथे काय होईल, रिलॅक्सिन. आता ही रिलॅक्सिन शेवटच्या स्टेपपर्यंत काम करत राहतं, प्लॅसेंटल स्टेपपर्यंत सुद्धा काम करत राहतं. सेकंड थिंग इज दॅट, आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, अम्बिलिकल कॉर्ड व्हेन बेबी कम्स आउट, ॲट दॅट टाइम यू हॅव टू प्लग इट ॲट 2 साइड. सी फॉर एक्झाम्पल दिस इज अन अम्बिलिकल कॉर्ड, तसं या ठिकाणी तुमच्यासमोर फिगर पण दिसत आहे. ठीक आहे, तर 2 साइडनं त्याला काय करायचं आहे, प्लग करायचं आहे. अँड फ्रॉम द मिडल यू शुड हॅव टू कट इट. मिडल साइडने त्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी कट करायचं आहे. दॅट इज अन एक्सपल्शन स्टेप. ठीक आहे, अँड द लास्ट स्टेप दॅट इज अ प्लॅसेंटल फेज. आफ्टर एक्सपल्शन व्हॉट रिमेन्स इनसाइड द युटेरस? आफ्टर एक्सपल्शन placenta is remains inside the uterus. Okay, so in this step the placenta will be comes out because the contraction is continuous. त्या ठिकाणी काय होतं, कॉन्ट्रॅक्शन कंटिन्यू होतं. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन continues. You can see here various step is there. याच्यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे स्टेप्स दाखवलेले आहेत एक्सपल्शनसाठी. तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला ऑब्झर्व करा. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन काय झालं, इथं कंटिन्यू झाले. आता हे जे युटेराइन कॉन्ट्रॅक्शन आहे काय होतं, प्लासेंटा सुद्धा त्या युटेराइन कॉन्ट्रॅक्शनद्वारे बाहेर पडायला लागतो. प्लासेंटल स्टेज दॅट इज देर इज अन एक्सपल्शन ऑफ placenta. Is it clear? Placenta expel झाले. The process is after birth. या प्रोसेसला आपण म्हणजे हे बर्थ नंतर झाले. हे इट इज ऑल्सो कॉल्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड आफ्टर बर्थ. याला आपण आणखीन एक नाव देतो, दॅट इज अन आफ्टर बर्थ. देर इज अन ब्लिडिंग. काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ब्लिडिंग होतं. येस, ब्लिडिंग वाय, बिकॉज याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय आहे, द प्लासेंटा अँड युटेरस बोथ आर इन क्लोज कॉन्टॅक्ट. द युटेराइन वॉल अँड प्लासेंटा बोथ आर इन क्लोज कॉन्टॅक्ट. दोन्हीही काय असतील, ते क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि म्हणूनच वेन द कॉन्टॅक्ट इज रप्चर्ड, तो कॉन्टॅक्ट जेव्हा रप्चर्ड होतं, द ब्लिडिंग विल बी देअर. त्या ठिकाणी ब्लिडिंग होतं. बट आफ्टर एक्सपल्शन immediately there is closing of the cervix. एक्सपल्शन नंतर लगेचच काय होतं, cervix क्लोज होतो, which prevent the excess bleeding. ते काय करतं, नंतर excess bleeding प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. that is we called the last step, that is the placental step. one thing is most important, एक गोष्ट महत्वाची ती तुम्हाला बोलायची राहिली. पहिल्या स्टेपमध्ये डायलेशन जेव्हा होतं ना,
बिफोर दॅट बेबी डाऊनस्ट्रीम आलेली आहे आणि त्याच्या आधी त्या सेरेविकल रिजनमध्ये एक प्लग असतो. देर इज अन प्लग. यू कॅन सी हिअर. दिस इज अन सेरेविकल रिजन. तर ह्या सेरेविकल रिजनमध्ये या ठिकाणी एक प्लग असते. दॅट प्लग इज ए म्युकस प्लग. या प्लगला आपण म्युकस प्लग असं म्हणतो. जेव्हा बेबी एक्सपेल केली जाते आणि फोर्स होतो तेव्हा ही प्लग बाहेर निघून जाते. दी प्लग विल बी आउट. हे प्लग आउट झाल्यानंतर मग काय होतं, प्रेशर आणखीन वाढतं आणि ॲम्नियॉन आणि कॉरियॉन रप्चर्ड होतात. रप्चर होऊन यामध्ये असलेला जो फ्लूड आहे हे फ्लूड काय होतं, मग ह्या प्लगमधून बाहेर पडायला सुरुवात होतं. आणि हेच फ्लूड काय करतं, मग हा जो या ठिकाणी दिस इज अन व्हजायनल रिजन आणि हा आहे सेरेविकल रिजन. ओके. तर सर्व्हिक्स आणि व्हजायना ह्या दोन्हीही रिजनला हे जे काही पासिंग फ्लूड आहे हे पासिंग फ्लूड काय करतं, तिथं डायलेशन करण्याचं काम करतं. इज इट क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट दी पार्च्युरेशन प्रोसेस. ह्यार आता या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे. व्हेन द बेबी फेल्स टू कम आउट इटसेल्फ, स्वतःहून बेबी बाहेर येऊ शकत नसेल, मे बी देर इज अन हार्मोनल इम्बॅलन्स. समटाइम्स इट ऑकर्स ना when 9 months completed or 280 days completed but there is no hormonal secretion or there is no signal from the baby. बेबीकडून कोणत्या प्रकारचं सिग्नल येत नसेल आणि जरी बेबीकडून सिग्नल आलं किंवा पण मदरकडून पिट्युटरी हार्मोन सिक्रेट होत नसेल तर इन दॅट केस देर इज अन फेल्युअर ऑफ दी नॉर्मल बर्थ. त्यावेळेस नॉर्मल बर्थ फेल्युअर होते. आणि जर अशा वेळेस नॉर्मल बर्थ जर फेल्युअर झाली तर इन दॅट केस दी पार्च्युरेशन विल बी एंटर इन टू दी सी सेक्शन. हे तुमच्या समोर दिसतंय. काय असतं सी सेक्शन? सी सेक्शनमध्ये काय होतं, त्यावेळेस सिझॅरियन सेक्शनमध्ये नेलं जातं. सी सेक्शन मीन्स व्हॉट? सिझॅरियन सेक्शन. सी सेक्शन दॅट इज वी कॉल्ड सिझॅरियन सेक्शन. याला आपण सिझॅरियन सेक्शन असं म्हणतो. मग सिझॅरियन सेक्शनमध्ये काय केलं जातं? देर इज अन कट ॲट द ॲब्डोमिनल रिजन, ॲट द स्टमक रिजन अँड मॅन्युअली दी बर्थ विल बी देअर. तिथे मॅन्युअली बर्थ करून घेतलं जातं. दॅट इज सिझॅरियन सेक्शन. परंतु त्याच्या मागचं कारण काय आहे जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे ते. आणखीन काही गोष्टी रिलेटेड आहे, म्हणजे डिसिजेस पण आहेत या ठिकाणी. आणि आफ्टर पार्च्युरेशन लगेचच देर विल बी लॅक्टेशन. पार्च्युरेशन झाल्यानंतर लगेचच लॅक्टेशन होतं. तर हे काही डिसिजेस आणि लॅक्टेशन प्रोसेस बोथ वी विल बी सी इन दी नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक यू.